अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि तितकीच महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे आपण स्वामींना गुरु का करावं आणि स्वामींना गुरु केल्याने नेमकी काय होतं। बघा, हा जर व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण की स्वामींनी स्वतः तुम्हाला निवडलेलं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून बघा आपला स्वामींवरचा विश्वास अजून वाढणार आहे आणि खरोखर जर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये असतील तर आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडतात आणि स्वामींना गुरु केल्याने नेमकी काय होतं हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, स्वामी, आता खरंच सांगते मी, आपण स्वामी सेवेकरी आहोत हे सांगायला खरंच खूप छान वाटतं, कारण की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहेत, आपण स्वामींचे भक्त आहोत, स्वामींचे सेवेकरी आहोत। खरंच किती मोठी गोष्ट आहे। स्वामींनी एवढ्या लोकांमधून आपल्याला त्यांचं सेवेकरी होण्यासाठी निवडलेलं आहे। बघा, आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा आपण स्वतःहून येत नाही, तर स्वामींची इच्छा असते म्हणून आपण त्यांच्या सेवेमध्ये येत असतो। शेवटी स्वामी ठरवतात की कोणत्या व्यक्तीकडनं त्यांना त्यांची सेवा करून घ्यायची आहे आणि कोणत्या व्यक्तीकडनं नाही। त्यामुळे करता आणि करिता सगळं काही स्वामी आहेत आणि म्हणूनच सांगते की स्वामींची इच्छा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही। आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत जर आला असेल तर नक्कीच ती स्वामींची इच्छा असेल आणि म्हणूनच बघा, स्वामी सगळं काही घडून आणणारे आहेत आणि त्यामुळे आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत, स्वामींची सेवा करत आहोत। आपण रोज जी काही स्वामींची सेवा करतो ती सुद्धा स्वामींचीच इच्छा असते। त्यांच्या इच्छेशिवाय आपण काहीही करू शकत नाही। त्यांची इच्छा असेल तरच आपण सेवा करू शकतो आणि त्यांची जर इच्छा नसेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्याकडनं सेवा घडत नाही। हे पण तितकंच सत्य आहे। म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडनं स्वामींची सेवा घडते आहे ना, हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे। तर असो, बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, या ब्रह्मांडाचे चालक, पालक, मालक आहेत स्वामी आणि त्यांची सेवा आपण करत आहोत। आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तर अख्खं ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी असते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। म्हणून सांगते की स्वामींना गुरु आपल्याला करायचं आहे। आता बघा, प्रत्येकाची श्रद्धा ही स्वामींवर असेलच असं नाही। आता बरेचसे सेवेकरी आहेत की जे स्वामींवर अढळ विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात आणि त्यांना चमत्कारिक अनुभव सुद्धा येतात, पण प्रत्येकाची श्रद्धा स्वामींवर असेल असं नाही। तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवता, ज्या देवावर तुम्हाला विश्वास आहे, तुम्ही त्यांना गुरु मानू शकता, असं अजिबात नाही। मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही स्वामींनाच गुरु करा, पण स्वामींना गुरु केल्याने नेमकी काय होतं आणि त्यांना गुरु का करावं हे आपण जाणून घेणार आहोत। बघा, प्रत्येकाची श्रद्धा, आता शेवटी प्रत्येकाची इच्छा वेगळी असते, आपण नाही फोर्स करू शकत, पण शेवटी बघा, तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा आहे तुम्ही त्यांना गुरु करू शकता, असं अजिबात नाही की तुम्ही स्वामींनाच करा। पण शेवटी काही झालं तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा केली तरीसुद्धा, देवी देवतेची सेवा केली तरीसुद्धा स्वामींपर्यंतच तुमची सेवा पोहोचणार आहे, कारण की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत। आपण कुठल्याही देवी देवतेची सेवा केली तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत पोहोचते। म्हणून लक्षात घ्या, स्वामी हे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे, स्वामी हे साक्षात दत्तात्रयांचा अवतार आहे आणि म्हणूनच आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की हा गुरूंसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आपण सगळेजण गुरूंसाठी सेवा करत आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणालाही गुरु माना, पण आपल्या आयुष्यामध्ये एक तरी गुरु असावा। का असावा? कारण आपल्याला गुरु हे चांगल्या मार्गाने घेऊन चालत असतात, आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात, योग्य तो मार्ग आपल्याला दाखवत असतात, आपल्याला कधीही भरकटू देत नाहीत। आणि खरंच सांगते, स्वामींसारखे जर गुरु आपल्याला लाभले तर आपल्या आयुष्यात सोनं झालंच म्हणून समजा। तर बघा, आधी आपण जाणून घेऊया की स्वामींना गुरु का करावं। तर बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वामींना गुरु केल्याने आपल्याला अढळ सुरक्षा मिळते आणि धीर मिळतो। आता कसं, बघा, स्वामींचं वाक्य आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। नक्कीच जेव्हा आपण कुठल्याही संकटामध्ये असतो, कुठल्याही अडचणीमध्ये आपण सापडलेलो असतो, तेव्हाच आपल्याला हे वाक्य स्वामींचं आठवलं की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा खरंच सांगते आपल्याला कधीच एकटं वाटत नाही। आपल्याला नेहमी माहीत असतं की स्वामी माझ्यासोबत आहेत, कुठलंही संकट येऊ दे,
कुठलीही आपत्ती येऊ दे, कुठलीही अडचण माझ्यावर येऊ दे, कुठलंही दुःख येऊ दे, पण त्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत. कारण की त्यांचं वाक्य आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला नेहमी सांगतात की तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू चालत राहा, तुला योग्य मार्ग मी दाखवणार, तुला योग्य दिशेला मी घेऊन चालणार आहे. आणि खरंच सांगते, आयुष्यामध्ये कुठलंही संकट येऊ द्या, तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल, तुम्ही स्वामींना जर गुरु मानत असाल, तर स्वामी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही. हे सुद्धा तितकं शाश्वत सत्य आहे. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि स्वामींचं जे वचन आहे ते स्वामी नेहमी पूर्ण करत असतात. हम गया नहीं जिंदा है, त्यांची प्रचिती आपल्याला नेहमी येत असतेच. असं अजिबात एकही सेवेकरी नाही की ज्याला आत्तापर्यंत स्वामींचा कुठलाही अनुभव आला नाही. जो मनापासून स्वामींची भक्ती करतो, मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो, मनापासून स्वामींची सेवा करतो, त्या प्रत्येक सेवेकराला, त्या प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव देतात. रोजच्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये छोटे मोठे काही ना काही अनुभव येत असतातच, यात काही शंका नाही आहे. आणि बघा, असा एकही भक्त नाही स्वामींचा जो खरंच मनापासून भक्ती करतो आणि त्याला स्वामींनी अनुभव दिला नाही, असा एकही भक्त नसेल. प्रत्येकाला आपल्याला छोटे मोठे अनुभव स्वामींचे आलेले आहेत. हम गया नहीं जिंदा है याची परिस्थिती आपल्याला कधी ना कधीतरी आलेली असेल. नसेल आली तर इथून पुढे ती नक्कीच येईल. फक्त तुम्ही स्वामींवर निशंक विश्वास ठेवा, तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल निस्सीम भक्ती असू द्या, अढळ विश्वास ठेवा. नक्कीच मी तुम्हाला सांगते की स्वामी तुम्हाला 100% अनुभव देतील. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट, स्वामींना गुरु का करावा? आपल्या अहंकाराचा नाश होतो. आपल्यामध्ये जो मीपणा असतो ना, बघा आपल्या माणसामध्ये खूप मीपणा असतो की मी हे केलं, मी ते केलं. एवढंच नाही तर आपण देवाची सेवा जी काही करतो, म्हणजे आपण आता स्वामींची सेवा बघा, आपण जी काही सेवा करतो त्यातही आपल्याला मीपणा असतो की मी हे पारायण केलं आहे, मी स्वामींची ही सेवा केली आहे, मी एवढं नामस्मरण करतो, मी एवढा मोठा आहे. म्हणजे जो काही मीपणा आपल्यामध्ये असतो तो मीपणा पूर्णपणे गळून पडतो जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये असतो. तुम्ही स्वामी भक्त बघा, स्वामी सेवेकरी तुम्ही बघा, खरंच इतका शांत, सुस्वभावी, ज्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा अहंकार नाही, खरंच असा असतो स्वामींचा भक्त. आणि कुठलाही स्वामी सेवेकरी तुम्ही बघा, जो खरंच स्वामींची मनापासून सेवा करतो ना, त्याच्यामध्ये कधीच मीपणा तुम्हाला जाणवणार नाही, कारण की त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडलेला असतो. ही खरी ताकद असते स्वामींच्या सेवेची, कारण की स्वामी त्याशिवाय आपल्याला जवळ घेतच नाही. जो अहंकारी व्यक्ती आहे स्वामी त्याला कधीच जवळ करत नाही. म्हणून आधी स्वामी काय करतात की आपल्यामधला अहंकार दूर करतात आणि तेव्हा स्वामी आपल्याला त्यांच्या चरणांशी स्थान देतात, त्यांच्या जवळ करतात आणि तेव्हा स्वामी आपल्याला अनुभव येतात. म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर आपला अहंकार, आपला मीपणा पूर्णपणे गळून जातो आणि आपण स्वामींच्या चरणाशी जेव्हा लीन होतो ना, तेव्हा स्वामींचे चमत्कारी अनुभव आपल्याला येत असतात. त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी ही आपल्याला भवसागरातून तारणारे मार्गदर्शक आहेत. आता ते कसे? स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या फक्त स्वामी केवळ भौतिक इच्छाच पूर्ण करत नाही, तर ते आपली आत्मिक प्रगतीसुद्धा करतात. त्याचबरोबर आपल्याला मोक्षासुद्धा मार्ग दाखवतात. स्वामी हे सद्गुरू आहेत, आपल्याला ते मोक्षाच्या मार्गाकडे घेऊन चालत असतात. म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे किंवा आपल्याकडनं ज्या काही चुका घडतात त्या चुकांना ते आळा घालत असतात. आपल्याकडनं चुका घडू नये याची ती दक्षता घेत असतात. आणि त्याचबरोबर आपले जे काही प्रारब्ध आहेत ते नष्ट करत असतात, आपले भोग कमी करत असतात. जेव्हा आपण स्वामींची मनापासून भक्ती करतो, मनापासून त्यांचं नामस्मरण करतो, मनापासून त्यांची सेवा आपण जेव्हा करतो ना, तेव्हा त्या सेवेने आपले भोग कमी होत जातात, आपले प्रारब्ध नष्ट होतात आणि इथून पुढे आपल्याकडनं चुका घडणार नाहीत याची काळजी स्वतः स्वामी घेत असतात आणि आपल्याला नेहमी चांगल्या मार्गाने ते घेऊन जात असतात. त्यामुळे नक्कीच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणूनच स्वामी फक्त आपल्या इच्छाच पूर्ण करत नाहीत, तर बघा इच्छांपेक्षाही जास्त आपल्याला स्वामी या जन्मात साथ देतातच, पण परलोकी सुद्धा स्वामी आपल्यासोबत असतात. बघा, स्वामीच्या तारक मंत्रामध्ये आपण म्हणत असतो की जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळही नानेही द्याला, परलोकी ही ना भीती तयाला. म्हणजेच काय की स्वामी स्वतः आपले प्रारब्ध नष्ट करून त्यांच्या आज्ञेशिवाय काळसुद्धा आपलं काहीच वाईट करू शकत नाही. आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. आणि जरी बघा मृत्यू हे अंतिम सत्य आहे, पण तरीसुद्धा मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला भीती नसते, जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात, स्वामी आपले गुरु असतात.
आणि म्हणूनच आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची गोष्ट, स्वामी हे भेदभाव विरहित कृपा करत असतात. म्हणजे स्वामींनी आत्तापर्यंत कधीच जाती, धर्म, श्रीमंत, गरीब यामध्ये भेदभाव केला नाही. स्वामींना प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे, मनुष्य हा गरीब आहे की श्रीमंत आहे, स्वामींना याशी काहीही घेणं देणं नाही. स्वामींना फक्त भक्ताची निस्सीम भक्ती स्वामी बघतात. समोरचा सेवेकरी किंवा माझा जो काही भक्त आहे तो माझी किती मनापासून सेवा करतो, किती खरी भक्ती तो करतो हे स्वामी बघतात आणि त्यानुसार आपल्याला स्वामी कृपा करत असतात. आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल किती प्रेम आहे, किती भक्ती आपण त्यांची करतो अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, किती आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो हे स्वामी बघतात आणि मग कृपा करतात. स्वामी कधीही भेदभाव करत नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा या जातीचा आहे, हा या धर्माचा आहे. स्वामींनी कधी भेदभाव केला नाही आणि करणारही नाही. स्वामी फक्त आपल्या भक्ताची भक्ती बघतात, त्याचा किती विश्वास आहे आपल्यावर ते बघतात आणि त्यानुसार स्वामी आपल्याला फळ देतात, त्यानुसार स्वामी त्यांची कृपा करत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या की स्वामी हे फक्त आपल्यावर कृपा करणारे आहेत, आपल्याला ते द्यायलाच बसलेले आहेत. आपल्या भक्तांचं काम आहे सेवा करण्याचं आणि तेही स्वामी आपल्याकडनं करून घेतातच. पण आपल्याला आपले कर्म स्वच्छ ठेवून आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण बघूया की स्वामींना गुरु मानल्याने किंवा स्वामींना गुरु केल्याने काय होतं. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा आपल्याला मानसिक शांती मिळते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहे, जे काही क्लेश आहे ते सगळे दूर होतात आणि आपल्याला एक मनाला शांती मिळते, एक समाधान मिळतं. तुम्ही स्वामींची सेवेकरी जरी आत्तापर्यंत नसाल पण तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये यायचं असेल, स्वामींना तुम्हाला गुरु करायचं असेल, तुम्ही फक्त आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करून बघा किंवा 108 वेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला एवढं समाधान मिळेल ना की हे समाधान तुम्हाला कधीच कुठेच मिळालेलं नसेल. इतकं समाधान, इतकी शांती आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये मिळते. तुम्ही अनुभव घेऊन बघा. फक्त हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर 108 वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुम्हाला मनाला किती समाधान वाटतं. असं वाटतं की आपल्या आयुष्यामधले सगळे संकट, दुःख, अडचणी आता संपलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि जी आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही, जी आपलं कधीच काहीच वाईट घडू देणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला एक मनाला समाधान प्राप्त होतं, एक मनाला आपल्याला शांती मिळते आणि ती शांती आपल्याला कधी कुठेच मिळालेली नसेल किंवा मिळणारही नाही. इतकी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये असते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वामींना गुरु करतो ना तेव्हा आपल्या मनाला एक शांती मिळते, एक मानसिक शांती आपल्याला लाभत असते. आपल्या मनातलं जे काही नैराश्य आहे, जे काही तुम्हाला ताण असेल तुमच्या मनाला किंवा जे काही तुम्हाला दुःख आहे ते नक्कीच स्वामींच्या सेवेमुळे दूर होतं आणि तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. तुम्हाला मनाला एक वेगळंच समाधान स्वामींच्या सेवेमध्ये मिळेल. त्यानंतर बघा आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वामींना गुरु करतो तर आपल्याला विश्वास असतो की नाही काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत. येऊ दे, कितीही मोठं संकट येऊ दे, पण त्या संकटातून तारणारे मला स्वामीच आहेत आणि मला माहीत आहे की मला या संकटातून स्वामी सहज तारून नेतील. त्या संकटाची कुठलीही जळ मला बसणार नाही हे आपल्याला समजतं. हा आत्मविश्वास आपल्याला येतो. आपल्याला कुठल्याही संकटाची भीती वाटत नाही. कुठलंही दुःख, कुठलीही अडचण येऊ द्या, कुठलेही संकट येऊ द्या, आपण बिनधास्त असतो. कारण की आपल्याला माहीत असतं की ब्रह्मांडाची शक्ती श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या पाठीशी आहेत आणि जे आपल्याला काही होऊ देणार नाही, आपल्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही आणि प्रत्येक संकटामध्ये मार्ग दाखवणारे स्वामी असतातच. फक्त आपल्याला विश्वास हवा. आपल्याला विश्वास हवा की स्वामी येऊ दे ना, कितीही मोठं संकट येऊ दे, पण आपल्याला जर विश्वास असेल ना त्या पॉईंटला की नाही माझ्यासोबत स्वामी आहेत आणि इथपर्यंत त्यांनीच मला आणलेलं आहे, तर इथून पुढे सुद्धा ते मला घेऊन चालतील आणि अगदी सुखरूपरित्या मला यातून ते बाहेर काढतील. हा विश्वास जर आपल्याला असेल ना तर नक्कीच स्वामींची कृपा होते. स्वामींचा अनुभव आपल्याला येतो. कारण की बघा जेवढा तुम्ही विश्वास ठेवाल तेवढी तुमच्यावर स्वामींची कृपा होणार नाही. कारण की विश्वासाशिवाय स्वामीसुद्धा आपल्याला फळ देत नाही. स्वामीसुद्धा तेव्हाच चमत्कार करतात जेव्हा आपला विश्वास असतो. आपला विश्वास बघून चमत्कार घडतात. चमत्कारसुद्धा असेच घडत नाहीत, लक्षात घ्या. काही भक्तांना अपेक्षा असते स्वामींकडनं चमत्कार घडण्याची, पण चमत्कार कधी घडतात जेव्हा तुमचा त्यांच्यावर निशंक विश्वास असेल तेव्हाच चमत्कार घडतात. विश्वासाशिवाय चमत्कारसुद्धा होत नाही. जिथे विश्वास आहे तिथे स्वामी आहे.
म्हणून लक्षात घ्या की आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा स्वामींना आपण गुरु करतो तेव्हा आपल्याला कधीच कुठलीच भीती वाटत नाही. आपला आत्मविश्वास वाढलेला असतो. आपल्याला एक अशक्य ही गोष्ट शक्य करण्याची ताकद आपल्याला मिळत असते, ती म्हणजे स्वामींच्या कृपेने. त्यानंतरची बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती होते. स्वामींची सेवा करतो ना तुम्ही, एकच दिवस फक्त एकच माळात स्वामींचा जप करून बघा, तुम्हाला मनाला समाधान मिळेल आणि तुम्हाला स्वामींच्या सेवेची आवड निर्माण होईल. स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो ना तेव्हा स्वामींचं नामस्मरण केल्याने किंवा स्वामींची सेवा केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होत असते आणि त्याचबरोबर आपली अंतर्बाह्य शुद्धी होत असते. आपल्या मनातले जे काही नकारात्मक विचार आहेत, जे काही वाईट साईड विचार आहेत ते सगळे बंद होतात. आपल्याला एक स्वतःवर आत्मविश्वास येतो, आपला आत्मविश्वास वाढायला लागतो आणि आपण चांगल्या दिशेने वाटचाल करतो आणि अर्थातच काय की आपली भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होत असते. त्यानंतर बघा स्वामींना गुरु केल्याने आपल्याला कौटुंबिक स्थैर्यसुद्धा लाभत असतं. ते कसं, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा कुठल्याही प्रकारचे क्लेश, वादविवाद, कुठल्या प्रकारचे भांडणं किंवा कुठल्याही प्रकारचं संकट, दुःख आपल्यावर येत नाही. आणि आलं तरी त्यात आपल्याला ताकद तेवढीच मिळते. आपल्याला स्वामी ती ताकद देत असतात. म्हणून लक्षात घ्या की स्वामींची सेवा केल्याने आपल्या कुटुंबातले जे काही संकट असतील, दुःख असतील, वादविवाद असतील, क्लेश असतील, काही असेल ते सगळे बंद होतात. आपल्याला एक सुख शांती लाभते, एक समृद्धी मिळत असते. म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींना गुरु मानायचं आहे. तुम्हाला आता समजलं असेलच की स्वामींना गुरु का मानावं आणि स्वामींना गुरु मानल्याने नेमकी काय होतं. बघा एकंदरीत काय की जेव्हा आपण स्वामींना गुरु मानतो ना तेव्हा आपली सगळ्या बाजूने प्रगती होते आणि स्वामी आपल्या सोबत असतात. आणि जेव्हा ब्रह्मांडाची शक्ती आपल्या सोबत असेल तेव्हा आपण कधीच खचून जात नाही. आपल्याला प्रत्येक संकट पार करण्याची एक शक्ती मिळते, एक ताकद मिळते. आणि स्वामीसुद्धा आपल्याला सांगत असतात की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या मनातून आपल्याला एक आवाज येतो जेव्हा आपण संकटामध्ये असतो ना आणि आपण स्वामींची सेवेकरी आहात तर बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला मनातून एक आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण की ती ताकद आपल्याला तेव्हा स्वामी देत असतात आणि स्वामीसुद्धा त्या संकटामध्ये आपल्यासोबतच असतात. फक्त एवढंच आहे की स्वामी आपल्या डोळ्याने दिसत नाहीत, पण निर्गुण रूपामध्ये ते आपल्यासोबत असतात आणि नेहमी राहणार आहेत. आणि त्या संकटातून ते आपल्याला सहज तारून नेतात. त्या संकटाची कुठलीही झळ आपल्याला ते बसू देत नाहीत. आणि असे कितीतरी संकट आपल्यावर आलेले असतील जे नकळत स्वामींच्या कृपेने टळलेले असतील. म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींना गुरु करायचं आहे. आणि खरंच सांगते स्वामी हे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. जेव्हा त्यांना आपण गुरु करतो तेव्हा आपल्यासोबत काहीच वाईट घडत नाही, जे काही घडेल ते चांगलं घडतं आणि स्वामींची कृपा आपल्यावर असते. आणि स्वामी नेहमी आपल्यासोबत असल्याने आपलं जीवन हे सुखकर होत जातं. आणि खरंच या गुरुपौर्णिमेला ज्यांना इच्छा आहे स्वामींना गुरु करण्याची त्यांनी नक्कीच करा. स्वामींना गुरु कसं करावं, गुरुपद कसं द्यावं ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल. आजच्या व्हिडिओवर फक्त एवढंच होतं. तर चला, झालेली सेवा मी स्वामींची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, एका विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.